नमस्कार सर्व भावी शिक्षकांचं आपल्या अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. रात्रीचे 11:30 वाजले आहे तरी पण हा व्हिडिओ बनवत आहे कारण न्यूजच तशी आहे. पहा, सर्वांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. 2,11,000 उमेदवारांनी जे स्वप्न पाहिलं होतं आणि सर्वांचा एकच प्रश्न, पोर्टल कधी सुरू होणार, तर तीच न्यूज घेऊन आले आहे. पहा, आजच्या तारखेचा जी आहे आणि आजपासून 15 तारखेपासून ते 29/12 आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी मुभा असणार आहे. पहा, तर जी आर का आहे पहा, 15/12/2025चा आहे. आजपासून पोर्टल सुरू होत आहे आणि सर्वांसाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे. पहा, खूप दिवसापासून अगदी मे महिना एक्झाम झाल्यापासून अगदी चातकाप्रमाणे प्रत्येकजण या पोर्टल सुरू होण्याची वाट पाहत आहे आणि त्या 2,11,000 उमेदवारांपैकीच मी देखील एक आहे, कारण मी पण टेट दिलेले आहे आणि मलाही आशा आहे की बाबा पहिल्याच राऊंडमध्ये आपलंही सिलेक्शन होऊन जाईल. तर पहा, जी आर वाचून घेऊ. तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत काय सांगितले. पहा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5/2025 ते 30/5/2025 आणि 2/6/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे. उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. 4 नंबरचा पॉईंट काय सांगतोय पहा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेशपत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही. त्यामुळे अशा उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये. सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 5 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा पहा, तर उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते दिनांक 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. आणि 6 नंबरचा पॉईंट आहे, TET किंवा CTET मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी आपली TET किंवा CTET मधील माहिती नोंद करून ते अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवावी. ज्या उमेदवारांच्या TET किंवा CTETच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, TET किंवा CTET गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत, टेट आवेदनपत्र, प्रवेशपत्र, गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी कागदपत्रे घेऊन संपर्क साधावा. 7 नंबरचा पॉईंट सांगतोय, जेथे पदवीकरता CGPA किंवा OGPA और लेटर ग्रेड देण्यात येते तेथे संबंधित विद्यापीठ संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करावेत. इयत्ता 10वी, इयत्ता 12वी, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA किंवा OGPA और लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद केलेल्या असतात. या श्रेणींचे प्रत्यक्ष गुणामध्ये रूपांतर करण्याचे प्रत्येक बोर्ड किंवा विद्यापीठ किंवा संस्थेचे सूत्र वेगवेगळे व स्वतंत्र असते. त्यामुळे पोर्टलवर अशी वेगवेगळी सूत्रे देणे शक्य नाही. यास्तव ज्या उमेदवारांचे शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA किंवा OGPA और लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद आहेत त्यांनी त्या बोर्ड किंवा विद्यापीठ किंवा संस्थांचे असलेले गुण रूपांतराचे सूत्र विचारात घेऊन प्राप्त गुण व प्रमाण या माहितीची नोंद करावी. आता 8 नंबरचा पॉईंट सांगतोय, काही उमेदवारांकडे इयत्ता 10वी 12वी अर्हता नसल्याने पोर्टलवर सदर नोंद करता येत नाही. अशा उमेदवारांकडे त्या समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असल्यास त्या अर्हता त्या प्रकारासाठी नोंद करावी. उदाहरणार्थ, इयत्ता 10वीसाठी विद्यापीठाची पूर्वतयारी अभ्यासक्रम, इयत्ता 12वीसाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा पदविका असलेली अर्हता इत्यादी सारखी माहिती नोंद करावी व त्यासाठी समकक्षतेबाबतचे पुरावे सोबत जोडावे. यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही. 9 नंबरचा पॉईंट पहा, शैक्षणिक अर्हते अंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य किंवा प्रधान विषय आपण नमूद करावयाचे आहेत. पदवीशी संबंधित आहेत. पहा, मुख्य जो आपण मेन सब्जेक्ट ठेवलेला आहे तोच नमूद करायचा आहे. पदवी परीक्षेच्या गौण विषयांचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही. गौण विषयांचा समावेश उमेदवारांनी
प्रमाणपत्रामध्ये केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकांचा समावेश होतो. यामध्ये माजी सैनिकांची पाल्ये किंवा त्यांच्या पत्नीचा समावेश होणार नाही. तथापि शहीद सैनिकांच्या विधवा पत्नीचा किंवा मुलाचा अथवा अविवाहित मुलीचा समावेश माजी सैनिक प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. 11 नंबरचा पॉईंट सांगतोय BA किंवा BSc BEd BA BEd BSc BEd इंटिग्रेटेड अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी याबाबतची नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्हता या शिक्षकाखाली करावी. सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्हतेमध्ये विचार केला जाईल, त्यामुळे या अर्हतेची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्हतेमध्ये करण्याची आवश्यकता नाही. आणि 12 नंबरचा पॉईंट सांगतोय स्वप्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास ejupavitra25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. त्यांनी पहा काही अडचणी आल्या तर तुम्हाला इथं आपल्याला दिलेला आहे ईमेल ID दिलेला आहे ejupavitra25@gmail.com. ह्याच्यावर काय करायचं आहे, काही जरी अडचण आली तर या ईमेलवर तुम्हाला काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. प्रत्येक क्लॉज व्यवस्थित, प्रत्येक 12 मुद्दे व्यवस्थित वाचून घ्या, गडबड करू नका. आज 15 तारीख आहे, दिवसाच्या शेवटी म्हणजे आता रात्र झालेले आहे, 15 तारीख आज संपलेली आहे आणि आजची मुदत आहे पहा 15 ते 29/12 आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तर पहा अगदी वर्षाच्या शेवटी का होईना पण रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. हीच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि होप की 2026मध्ये हा व्हिडिओ पाहणारे आणि आतुरतेने वाट पाहणारे सर्व DEd BEd धारक आणि टेटमध्ये चांगला स्कोअर केलेले सर्व विद्यार्थी नोकरीला असावेत असे मी सर्वांना शुभेच्छा देते आणि धन्यवाद.